झुलते दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी हो घालते दत्ताची पालखी महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा रत्नाची आरस सात मखमली रत्नाची आरस रत्नाची आरस रत्नाची आरस सात मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओळी त्यावर सुगंधी फुले गोड ओळी रत्नाची आरस सात मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओळी झुलत कोवळी चंदन सरती झुलत कोवळी चंदन सरती हो दत्ताची पालखी महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 या आयुष्यात या गाण्याचं 28 वर्ष झाली. ते गाणं जेव्हा मी रेकॉर्ड केलं तेव्हा आधी म्हणजे अजित सरकडे फक्त 24 किंवा 25 वर्षाचे होते आणि प्रवीण 27 वर्षाचा प्रवीण जवळ. जेव्हा अद्भुत गोष्ट एखादी घडते ना तेव्हा आपण ती घडत नाही. याच्यातल्या ज्या ओळी आहेत ह्या अशा येणारच नाही. ते लिहिलंच जाणार नाही. ते संगीत कसं लिहिलं जात नाही हे आत्ता कळलं. शाखा जन्माची ही लाभली पुण्याई वय वर्ष 17 प्रवीणचं. शाखा जन्माची ही लाभली पुण्याई म्हणून दहालो पालखीचे बोली म्हणून दहालो पालखीचे बोली. साता जन्माची लाभली पुण्याई म्हणून दहालो पालखीचे बोली. शांत माया मोठी पहाटे सारखी शांत माया मोठी पहाटे सारखी हो दत्ताची पालखी महाराज दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वातावरणाची जीवाला या ओढी वातावरणाची. मी जेव्हा 14 वर्षाचे गाणे रेकॉर्ड केल्यानंतर नसोबाच्या वाडीला गेलो आणि जेव्हा बघितलं खरं तर वाट वळण्याचे ते प्रवीणला कुठे माहिती होतं का त्यांनी व्हिडिओ बघितलेलं नव्हतं. आणि मी सुद्धा चाल देताना वाट वळण्याचे ते मला कळलंच नाही करायला. पण बघा आपोआप चाल लागलेली ती महाराजांनी लावलेली. दोन गंधार आहेत शुद्ध कोमल मी वाट वळण्याची. हे कसं येतं मी तेव्हाच ठरवलं की ही चाल आपण लावलेली नाहीये. तर महाराज संगीतकार मी त्यांचं ऐकून घ्या. वाट वळण्याची जीवाला या ओढी समोर दिसते नसोबाची वाणी समोर दिसते नसोबाची वाणी माझ्या गजाननाची वाणी वाट वळण्याची जीवाला या ओढी समोर दिसते नसोबाची वाणी डोळ्यात गंगा
चाहली बोलती डोलियात गंगा चाहली बोलती हो झालो घेऊन नकाशी पालती आम्ही भाग्यवान आनंदा निधान आम्ही भाग्यवान आनंदा निधान हरून दत्ताची पालखी दिगंबरा 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 Take it down,